नमस्कार मित्रांनो. आजची ही बातमी राज्यातीलच नव्हे तर देशभरातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या महागाईने होरपळून निघालेल्या आणि बजेट कोलमडलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी आज एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. दररोज सकाळी उठल्यावर आज कोणत्या वस्तूचे भाव वाढले असतील या चिंतेत असणाऱ्या नागरिकांसाठी आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. सध्याच्या घडीला बाजारात गेल्यानंतर किराणा सामानापासून ते पेट्रोल पंपापर्यंत सर्वत्र महागाईचे चटके बसत होते. पण आता या वाढत्या महागाईवर मोठा उपाय शोधण्यात आल्याची चर्चा सुरू झाली असून आगामी काळात महागाईचा हा आलेख झपाट्याने खाली येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सरकार दरबारी यावर गंभीर विचारमंथन सुरू असून सर्वसामान्यांना थेट फायदा पोहोचवण्यासाठी काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धडक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या निर्णयांची अंमलबजावणी झाल्यास अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत की नेमक्या कोणकोणत्या वस्तूंचे भाव कमी होण्याच्या मार्गावर आहेत, गॅस सिलेंडर किती रुपयांनी स्वस्त होऊ शकतो, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये नेमका काय बदल अपेक्षित आहे आणि तुमच्या घरातील किराणा सामानाचे बजेट कसे आटोक्यात येऊ शकते. यासाठी हा व्हिडिओ कुठेही न थांबवता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. सध्या देशातील राजकीय वातावरण देखील या वाढत्या महागाईमुळे चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधकांनी महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला सातत्याने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. सामान्य माणसाचे बजेट बिघडले आहे आणि सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे असा जोरदार हल्लाबोल विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. मात्र दुसरीकडे या राजकीय कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आणि मतदारांना दिलासा देण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या धोरणात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. महागाई कमी करणे हे सरकारसमोरील सध्याचे सर्वात मोठे आव्हान असून यावर मात करण्यासाठी सरकार काही मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. अर्थात या राजकीय साठमारीत कोणताही थेट दावा करणे घाईचे ठरेल, परंतु आगामी काळात जर सरकारने इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी केल्या तर तो विरोधकांच्या हाती असलेला सर्वात मोठा मुद्दा हिरावून घेण्याचा प्रयत्न असेल, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे. त्यामुळे या राजकीय खेळीचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला महागाई कमी होण्याच्या स्वरूपात मिळू शकतो, असा एक प्रबळ अंदाज बांधला जात आहे. आता आपण थेट मुद्द्यावर येऊयात आणि पाहूयात की कोणत्या वस्तूंच्या किमती कशा प्रकारे कमी होऊ शकतात. सर्वांचे लक्ष लागून असलेला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर. मध्यंतरीच्या काळात इंधनाचे दर गगनाला भिडले होते आणि पेट्रोल 100 किंवा 150 रुपयांच्या पुढे जाते की काय अशी भीती वाहन चालकांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु जागतिक पातळीवर बदलत असलेली समीकरणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती यावर देशांतर्गत इंधनाचे दर अवलंबून असतात. गेल्या काही महिन्यांत देशाच्या नेतृत्वाने आणि विशेषतः पंतप्रधानांनी जे अनेक महत्त्वपूर्ण विदेश दौरे केले आहेत त्याचा सकारात्मक परिणाम आता जागतिक पातळीवर दिसून येत आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांसोबत झालेल्या धोरणात्मक वाटाघाटी आणि बैठकांमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच आता पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याऐवजी ते काही प्रमाणात कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर राहिले तर आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 10 ते 12 रुपयांपर्यंतची कपात पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. इंधनाचे दर कमी झाले की वाहतूक खर्च कमी होतो आणि त्याचा थेट परिणाम बाजारातील इतर सर्वच वस्तूंच्या किमती कमी होण्यावर होतो. हे अर्थशास्त्र आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. दुसरा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर. आजकाल प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडरचा वापर अपरिहार्य झाला आहे. त्यामुळे गॅसचे दर थोडे जरी वाढले तरी महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडते. गॅस सिलेंडरच्या किमती एकदम 250 किंवा 300 रुपयांनी कमी होतील असा दावा अनेक जण करत असले तरी प्रत्यक्षात अर्थशास्त्राचे नियम असे सांगत नाहीत. कोणत्याही वस्तूच्या किमती अचानक इतक्या मोठ्या फरकाने खाली येत नाहीत. या किमती टप्प्याटप्प्याने कमी केल्या जाण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, जर आज गॅस सिलेंडरची किंमत 1000 रुपये असेल तर ती थेट 700 रुपयांवर न येता आधी ती 20 रुपयांनी कमी होईल. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा 50 रुपयांनी कमी होईल. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने दर कमी करत गॅस सिलेंडर 800 किंवा 750 रुपयांपर्यंत आणला जाऊ शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांना हळूहळू पण निश्चित असा आर्थिक दिलासा मिळू शकतो. किराणा सामानाचा विचार करता खाद्यतेलाचा विषय अतिशय महत्त्वाचा ठरतो. सोयाबीन तेल असो वा शेंगदाणा तेल, भारतीय स्वयंपाकात खाद्यतेलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मागच्या काही वर्षात जागतिक स्तरावर जे युद्धाचे सावट निर्माण झाले होते त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला होता. परंतु आता जागतिक पातळीवरील परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर येत असून
पुरवठा साखळीतील अडथळे दूर होत आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये अचानक मोठी वाढ होण्याची कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. उलटपक्षी परिस्थिती अशीच नियंत्रणात राहिल्यास खाद्यतेलाच्या डब्यामागे 50 ते 100 रुपयांची कपात आगामी काळात पाहायला मिळू शकते. जर खाद्यतेल स्वस्त झाले तर सर्वसामान्यांच्या महिन्याच्या किराणा खर्चात मोठी बचत होऊ शकते. जे किराणा बजेट पूर्वी 12 ते 13,000 रुपयांच्या घरात जात होते ते अशा दरकपातीमुळे 8 ते 9,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. एका सामान्य कुटुंबासाठी महिन्याकाठी 3 ते 4,000 रुपयांची बचत होणे ही अत्यंत मोठी आणि समाधानाची बाब ठरू शकते. साखरेच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास नुकतेच साखरेचे भाव अचानक वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. साखरेचे दर 60 रुपयांवरून थेट 70 ते 75 रुपयांपर्यंत पोहोचल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. साखरेचे भाव असेच वाढत राहतील की काय अशी भीती गृहिणींच्या मनात निर्माण झाली होती. परंतु सरकारने या वाढत्या किमतींची तातडीने दखल घेत काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बाजारातील साखरेचा साठा आणि त्याची कृत्रिम टंचाई यावर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. या उपाययोजनांचा परिणाम म्हणून काही जिल्ह्यांमध्ये साखरेचे दर पुन्हा खाली येण्यास सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत साखरेचे दर पूर्वीप्रमाणेच सामान्य पातळीवर येतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे साखरेच्या वाढत्या किंमतीची चिंता आता जवळपास मिटल्यात जमा आहे. या व्यतिरिक्त इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये देखील बदल अपेक्षित आहेत. मूगडाळ आणि इतर कडधान्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास यंदाच्या पावसाळ्यातील अनिश्चिततेचा आणि पावसाच्या प्रमाणाचा थेट परिणाम यांच्या उत्पादनावर होऊ शकतो. जर पावसामुळे उत्पादनात घट झाली तर मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे मूगडाळीच्या दरात थोडीफार वाढ पाहायला मिळू शकते. दुधाच्या दरांचा विचार करता सध्या तरी दुधाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यात मोठी कपात होण्याची चिन्हे दिसत नसली तरी दर वाढणार नाहीत ही देखील एक जमेची बाजू आहे. शेंगदाण्याच्या किंमतींवरही बाजारातील आवक आणि पावसाचे प्रमाण अवलंबून राहील. बांधकामाच्या साहित्याचा विचार केल्यास पावसाळ्याच्या दिवसात साधारणपणे बांधकामे संथ गतीने चालतात. त्यामुळे लोखंड आणि सिमेंटच्या मागणीत घट होते. या मागणीतील घटीमुळे येत्या काही दिवसांत लोखंड आणि सिमेंटच्या दरांमध्ये काही प्रमाणात घसरण पाहायला मिळू शकते. हा काळ घर बांधू इच्छिणाऱ्यांसाठी थोडा फायदेशीर ठरू शकतो. तांदळाच्या बाबतीतही नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर स्थिर राहतील असा अंदाज व्यापारी वर्गातून व्यक्त केला जात आहे. एकंदरीत विचार करता महागाईचे हे संकट कायमस्वरूपी नसून येत्या काळात अनेक आघाड्यांवर दिलासादायक बातम्या मिळण्याची शक्यता आहे. राजकीय इच्छाशक्ती, जागतिक बाजारातील स्थिरता आणि योग्य सरकारी धोरणे यांची सांगड घातली गेल्यास महागाईचा भस्मासूर नक्कीच नियंत्रणात येऊ शकतो. अर्थात या सर्व शक्यता आणि अंदाज आहेत. प्रत्यक्षात बाजारात काय बदल होतात आणि सरकारी निर्णयांची अंमलबजावणी किती वेगाने होते यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील. तरीही सध्याची परिस्थिती आणि बाजारातील कल पाहता सर्वसामान्यांना आर्थिक ताणातून मुक्त करणारी बातमी लवकरच मिळेल अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही. या सर्व घडामोडींवर आणि बदलणाऱ्या किमतींवर आम्ही आमचे बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जसे जसे नवीन अपडेट्स आणि अधिकृत निर्णय समोर येतील तशी सर्वात अचूक आणि खात्रीलायक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम सतत करत राहू. यापुढील काळातही बाजारभावातील चढउतार आणि महागाईच्या बातम्या समजून घेण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. एक स्मचल एक ओके.